नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नवीन नेर ते जुने नेर गुंडवळ तांदळा मार्गाची बिकट अवस्था. पायी चालणे अवघड झाल्याने स्कूल बसने जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात. आमदार भीमराव केराम यांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे-रुई गुंडवळ तांदळापर्यंतच्या मार्गाची बिकट अवस्था झाली असून तालुक्यातील जुने नेर ते नवीन नेरपर्यंत येणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य झाल्याने 2 फुटापर्यंत खोल खड्डे झाल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावरून येणे जाणे करणाऱ्या शाळकरी वाहनांना अपघात होण्याची भीती नाकारता येत नसल्याने आमदार भीमराव केराम यांनी संबंधित विभागांना तात्काळ या रस्त्याचे मजबूतीकरण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी होत आहे. माहूर तालुका दर्याखोऱ्यात वसलेला असून खेड्यापाड्यांना जाणारे घातक वळणदार रस्ते आहेत आणि खेड्यापाड्यांना जाणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात नवीन खड्डे तयार होतात. राज्य मार्गावरील रुई गुंडवळ पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून मागणी होत असताना बनविण्याचा आला नाही. थातूरमातूर पूल बनवून रस्त्याचे काम थंड बसतात टाकण्यात आले. त्यामुळे 15 ते 20 फूट लांब 2 ते 3 फूट खोल खड्डे तयार झाल्याने नागरिकांना जाणे येणे अवघड झाले आहे. तसेच माहूरला येण्यासाठी तांदळावासियांना 20 किलोमीटरचा फेरा मारून मौजे इवळेश्वर हडसणी मार्ग माहूरला यावे लागते. त्यामुळे मानसिक त्रास, खर्च तसेच दवाखान्याचे काम निघाल्यास या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून यावे लागते. जुने नेर पैनगंगा नदीचे किनाऱ्यावर असल्याने या गावाचे पुनर्वसन करून नवीन नेर वसविण्यात आले. परंतु शेतीवाडी जुन्या नेर परिसरात असल्याने तसेच अनेक नागरिकांनी येथेच राहणे पसंत केल्याने जुने नेर ते नवीन नेर या 3 किमीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आजपर्यंत हा रस्ता बनविण्यात आला नाही. त्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण व इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना या जीव घेणे खड्डे असलेल्या रस्त्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेक वेळा यासाठी मागणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर कधी अपघात होईल याचा नेम नसल्याने आमदार भीमराव केराम यांनी दोन्ही रस्त्याशी संबंधित विभागांना तात्काळ सूचना देऊन या रस्त्याचे मजबूतीकरण तात्काळ करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.